देशासह महाराष्ट्रामध्येही कोविड-19 रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। भरीसभर अकोला महाराष्ट्रात उंच उडी मारत आहे। त्याच्यातच मूर्तिजापूर तालुका हा कोरोना रुग्णांपासून मुक्त होता। मात्र एका पत्रकारासह 9 पॉझिटिव्ह रुग्ण आल्याने मूर्तिजापुरात खळबळ उडाली आहे। शहरात एका पत्रकारासह माणा येथील मृत इसमाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मूर्तिजापूरमधील आरोग्य महसूल व पालिका समन्वयक प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली होती। शहरात 11 जुलै रोजी संभाव्य कोरोना शोध मोहीम अंतर्गत नगरपालिका महसूल व आरोग्य प्रशासन समन्वयक सहभागातून येथील इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालय विशेष शिबिर उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते यांच्या मार्गदर्शनात मुख्य अधिकारी विजय लोहेकरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते। या शिबिरात एकाच दिवशी तब्बल 125 नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। त्यापैकी एका पत्रकारासह 9 कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मूर्तिजापूर शहर व तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 125 पैकी 112 अहवाल प्राप्त झाले असून 3 प्रलंबित आहेत। एक माणा येथील आहे, यामध्ये 2 महिला व 7 पुरुष आहे। एका महिलेचे वय 55 व दुसऱ्या महिलेचे वय 65 वर्ष आहे। एक रुग्ण माणा येथील आहे, हे सुद्धा वयोवृद्ध आहे। बाकी 6 लोक 22 ते 55 वर्ष वयोगटातील आहेत। संपर्कातील लोकांचा शोध घेणे सुरू आहे व इतर जे संपर्कात आले होते त्यांना हेड्स कोविड सेंटरला पाठवण्यात आले आहे व लो रिस्क असणाऱ्या होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी अभय सिंग मोहिते यांनी दिली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।